दिग्गज अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी एका मुलाखतीत एक भन्नाट किस्सा सांगितला। त्यांनी सदाबहार अभिनेत्री अश्विनी भावे यांचा मास्क कसा उतरवला होता ते सांगितले। अश्विनी भावे यांनी फक्त 14 वर्षांच्या असताना शाब्बास सुनबाई या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात प्रवेश केला होता। 2 वर्षातच अशी ही बनवाबनवी कळत नकळत एक रात्र मंतरलेली असे दमदार चित्रपट करून त्यांनी मराठी सिनेविश्वात नाव कमावले। लगेचच त्यांना बॉलिवूडमधून देखील ऑफर यायला लागल्या। याच काळात त्या वंदना गुप्ते यांच्यासोबत गगनभेदी या नाटकाचे प्रयोग करायच्या। त्यावेळीचे आठवणी सांगताना वंदना म्हणतात, मला आठवतंय गडकरी रंगायतनला गगनभेदी या नाटकाचा प्रयोग होता। त्याचवेळी अश्विनी भावेचे लग्नाची बेडी हे देखील नाटक जोरदार चालू होते। त्याचेही 400-500 प्रयोग झाले होते। त्यावेळीची ही गोष्ट आहे। खूप कमी वयात सिनेमे आणि नाटकात प्रचंड यश मिळतंय हे पाहून अश्विनीला आपण काहीतरी भारी करतोय असे वाटायला लागले होते। याचा एक वेगळाच कॉन्फिडन्स तिच्यात आला होता आणि त्यावेळी तिच्या हे लक्षात येत नव्हतं की कॉन्फिडन्स आणि मास ह्याच्यात नक्की काय फरक आहे। तेव्हा अश्विनीला देखील आठवत असेल, एकदा गडकरी रंगायतनला प्रयोग होता तेव्हा नाट्यगृहाजवळ ती कोणाशी तरी बोलत होती। त्यावेळी मी आले, गाडीतून खाली उतरले आणि तिला हाय केलं। तेव्हा मला हाय करणे तर दूरच, उलट तेव्हा तिने बाजूला मान फिरवली। मला सरळ सरळ इग्नोर करून समोरच्या माणसाशी बोलू लागली। नंतर ती वरती मेकअप रूममध्ये आल्यानंतर मी तिला झापलं। तिला म्हटलं की तू मला असं पुन्हा इग्नोर केलं तर उभ्या आयुष्यात मी तुझ्याशी बोलणार नाही। यानंतर अश्विनी थोडा शहाणपणा शिकली। नंतर मला तिच्या स्वभावातला फरक दिसू लागला। वंदना गुप्ते यांनी केलेली ही कृती प्रत्येक कलाकारासाठी एक मोठा धडा आहे। यश मिळाल्यानंतर आत्मविश्वास असणं गरजेचं असतं, पण त्याचं रूपांतर अहंकारात होऊ नये हेही तितकंच महत्त्वाचं आहे। वंदना गुप्ते यांनी योग्य वेळी दिलेल्या समजामुळे अश्विनी भावे यांच्या स्वभावात सकारात्मक बदल झाला। यावरून असेच दिसते की खोटी स्तुती करणाऱ्या माणसांपेक्षा आपल्या जमिनीवर ठेवणाऱ्या माणसाची आपल्याला खरी गरज असते।